नमस्कार, मी मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पूजा खेडकर यांची IASची उमेदवारी UPSCनं रद्द केली आहे, म्हणजे प्रोफेशनल कॅन्डिडेट। ज्या UPSCला लक्ष केलं जात होतं की जर इतक्या कागदपत्रांमध्ये अनियमितता असेल आणि वडिलांची जी नावं सादर केली गेली तिच्यातही बदल असेल, पूजा खेडकरच्याही नावात बदल असेल आणि आणखी काही जी कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांमध्ये काही बदल केले असतील आणि ते कळवले गेले नसतील UPSCला, तर UPSC यासाठी जबाबदार नाही का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न यापूर्वी निर्माण झाले होते। पूजा खेडकरला कोण पाठीशी घालतं आणि तिचा गॉडफादर कोण आहे जो या सिस्टममध्ये तिला कायम या सगळ्या अशा चुका करण्यासाठी पाठिंबा देत राहतात। मुद्दा असा आहे की पूजा खेडकर यांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जॉईन होण्यास सांगितलं होतं, पण त्यानंतरही त्या झाल्या नाही आणि त्या दिल्लीतच होत्या, त्या कुठे होत्या हेही माहीत नव्हतं। पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आणि पतियाला कोर्टात त्याचा निकाल हा गुरुवारी 4 वाजता लागणार आहे। पण त्या अगोदर कोर्टामध्ये काही सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये अनेक युक्तिवाद झाले। पूजा खेडकरच्या वकिलांनी युक्तिवाद केले, UPSCच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केलेले आहे। तेव्हा UPSCनं ही माहिती सांगितल्यानंतर हे लक्षात आलं की UPSCनं पूजा खेडकर यांचं प्रोफेशनल कॅन्डिडेचर म्हणजे IASची उमेदवारी ही रद्द केलेली आहे। त्या अगोदर महाराष्ट्रात पूजा खेडकर हे प्रकरण चांगलंच गाजलं। महाराष्ट्रातून त्यांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जॉईन होण्यासाठी सांगितलं, त्यावेळी त्या झाल्या नाही, पण हे संपूर्ण प्रकरण त्याची चर्चा मग नवी दिल्लीत पण सुरू झाली। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण प्रकरणानं पेट घेतला त्यावेळी सनदी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा भारतभराच्या पूजा खेडकर प्रकरण चर्चेला जात होतं। पण आता UPSCच्या कोर्टामध्येच हे प्रकरण गेलं आणि त्यानंतर UPSCला अनेक प्रश्न विचारले गेले लोकांकडनं। काही सनदी अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा केली होती। त्यांच्या आपसात जी काही चर्चा झाली की UPSCच्या पारदर्शक प्रक्रियेवरती पूजा खेडकर प्रकरणानं बट्टा लावलेला आहे आणि प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। त्यामुळे UPSCच्या प्रतिमेला सुद्धा तडे गेले आणि UPSC मला वाटतं खूप उशिरानं जागी झाली आणि अखेर UPSCनं पूजा खेडकर यांना जोरदार झटका दिलेला आहे। हा झटका दिल्यानंतर आपली प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न UPSCनं या निमित्तानं जरूर केला, पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चालढकल केली जात होती का आणि UPSCची दिरंगाई सुद्धा या निमित्तानं पुढे आली। प्रकरण कोर्टात घेतलं, आपला अँटिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांचे प्रयत्नही होते, त्याचं पुढे जे काही व्हायचं ते होईलच। पण या निमित्तानं UPSCनं जे युक्तिवाद कोर्टामध्ये केले त्या युक्तिवादावरून UPSCची नवी भूमिका ही पुढे आली आणि ती जास्त कठोर दिसली। म्हणजे अर्थात ती भूमिका योग्य आहे अशा प्रकारचं मत आता आपलं होऊ शकेल। याचं कारण असं की UPSCनं जे युक्तिवाद केले त्या युक्तिवादात असं सांगितलं की पूजा खेडकर यांनी 12 वेळा UPSCची परीक्षा दिली आहे, यापूर्वी ही माहिती दडून ठेवली होती आणि UPSCच्या एकूण प्रक्रियेमध्ये असे तथ्य तपासता येत नाही। याचा अर्थ कुठल्या तरी सरकारी प्रक्रियेतल्या UPSCतल्या प्रक्रियेमध्ये काही कच्चे दुवे होते आणि त्या कच्च्या दुव्यांचा पूर्णपणे फायदा पूजा खेडकर यांनी घेतलाय अशी त्यांची भूमिका त्यांनी कोर्टामध्ये मांडली। आता काही असो, पूजा खेडकर यांचं प्रोफेशनल कॅन्डिडेचर म्हणजे IASची उमेदवारी ही पूर्णपणे रद्द झाली। रद्द झाल्यामुळे यापुढे UPSCच्या कोणत्याही परीक्षेला पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, ही त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पुन्हा काही IASच्या वाट्याला पूजा खेडकर जाणार नाही, त्यांचे सगळे रस्ते बंद केलेले आहेत। यामुळे एक संदेश UPSCनं सुद्धा दिला आहे, कारण अत्यंत कष्टानं या देशातले गरीब मध्यमवर्गीय मुलं सुद्धा कठोर परिश्रम करून UPSCची अनेक वेळा परीक्षा देतात आणि मग त्यातले काही उत्तीर्ण होतात आणि काही IAS होतात, सनदी अधिकारी होतात आणि मग ते देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये सेवा करतात। पण या पूजा खेडकर प्रकरणानं अनेक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, कॉम्प्लिकेशन्स तयार झालेले आहेत, खूप गुंतागुंत निर्माण झालेली आहे, यावर मात्र
काही काळ चर्चा होणार आहे, त्याची उत्तरं अजूनही नीटपणे मिळाली नाही. आज घडीला UPSCनं आपला एक कठोर पवित्रा घेतलाय, कठोर भूमिका घेतली आहे आणि हे करून त्यांनी चांगलंच केलं. पण या प्रक्रियेला खूप उशीर लागला. या देशामध्ये इतक्या सगळ्या एखाद्या IAS उमेदवारी मिळालेल्या किंवा प्रशिक्षण घेत असलेल्या जर एखाद्या व्यक्तीला, महिलेला इतक्या सगळ्या चुका करून सुद्धा सूट मिळत असेल आणि कुठलीही कठोर कारवाई होत नसेल, याचा अर्थ असा होतो की तिचा पाठीरेखा, त्यांचा पाठीराखा कोणीतरी आहे, त्यांना सातत्यानं बळ देणारा असा कोणीतरी एक व्यक्ती या देशामध्ये आहे. त्याचं नाव अजूनही पुढे आलेलं नाही. आणि त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे जो पूजा खेडकर यांना पाठीशी घालतो, यावर बराच काळ चर्चा होती पण त्याचं काही उत्तर मिळालं नाही. अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा नोकरी करत असताना खूप अडचणी निर्माण होतात आणि त्या सहन कराव्या लागतात, भोगाव्या लागतात. जर त्या व्यक्तीची चूक असेल तर आणखी कठोर शिक्षा कारवाईला त्यांना सामोरं जावं लागतं. पण पूजा खेडकर यांची पुण्यातली नोकरी, त्यानंतर मग दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सातत्यानं चुकीच्या घडत होत्या, तरी सुद्धा पूजा खेडकर या पुढे जात होत्या. त्यांना कुठल्या मोठ्या कारवाईचा सामना आजपर्यंत करावा लागणार नाही. पण ही सर्वात मोठी शिक्षा UPSCनं पूजा खेडकर यांना दिली आहे. यापुढे अशा कुठल्या गोष्टी करण्यासाठी कोणी धजावणार नाही, हिम्मत करणार नाही, हेही दिसतं. आणि जो कोणी त्यांचा पाठीराखा असेल आणि असे जर कोणी आणखी पाठीराखे असतील, ते सुद्धा हिम्मत करणार नाही. अशा प्रकारचा हा स्वागतार्ह निर्णय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मनोज भोयर हे माझं ऑफिशियल YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप सर्वांचे धन्यवाद.